या आमच्या ताब्यात होत्या, ज्याच्यामध्ये हडपसर असेल, खडकवासला असेल, वडगाव शिरी असेल आणि पर्वती असेल, या चारही जागा आमच्याकडे राहतील अशी मला 100% खात्री आहे. त्याचं कारण आहे की हडपसरला आमचे विद्यमान आमदार होते, त्याच्यामुळं हडपसरची जागा बट नॅचरल नैसर्गिकरित्या आमच्याकडे राहते. वडगाव शिरीला आमचा विद्यमान आमदार होता, भले त्या पलीकडे गेले असेल तर ती जागा ही विजयी जागा आहे, त्याच्यामुळे ती सीट आमच्याकडे राहील. खडकवासल्यामध्ये आमचा अवघे 2000 मतांनी पराभव झाला होता, ती जागासुद्धा आमच्याकडे राहील. पर्वतीचा विषय हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच एकूणच करिश्म्यावर त्या ठिकाणी अर्थात महाविकास आघाडीचा त्याच्यामध्ये रोल नक्की राहील. तिथं सुद्धा आम्ही 14ची लोकसभा विधानसभा, 19ची विधानसभा लोकसभा आणि 24ची लोकसभा याच्यामध्ये 70,000, 65,000, 39,000, 37,000 आणि आता 29,000 असं टप्प्याटप्प्यात त्या ठिकाणी मताधिक्य कमी करण्यामध्ये यश मिळवलंय. म्हणजे 2014चं 70,000चं